त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होणार आहे गोलंदाज 4 षटकांच्या मॅच मध्ये. जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाज विवेक. मागच्या मॅच मध्ये कमी धावसंख्येमध्ये रोखलं होतं तुर्बे टीमला आणि आता आपल्याला पाहायला मिळू शकेल तो मात्र धरणा टीम समोर खेळताना. इथून मात्र बॉल सफर झाला. अगदी सबमरीन डिलिव्हरी स्टंप टू स्टंप लेबल या ठिकाणी गोलंदाजी केली जात आहे विवेकच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी धरणा टीमचा आपण विचार केला तर नेवाली पाडा टीमला त्यांनी 30 धावसंख्येमध्ये रोखलं होतं आणि एकतर्फी मॅच मध्ये त्यांनी सुद्धा विजय संपन्न केला होता. दोन्ही टीम मात्र या ठिकाणी आपण पाहिल्या तर एकतर्फी सामन्यामध्ये विजय झाल्यात. आता मात्र एकमेकांसमोर कशा प्रकारचा या ठिकाणी खेळ बॅट बॉलचा असणार आहे. अजूनही चांगला चेंडू फेकला होता. त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. 2 चेंडू लगेचच मात्र या ठिकाणी निर्धाव फेकले. त्याच रिदमने मात्र गोलंदाजी विवेकची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये कमी धावसंख्येचं षटक आणि त्यानंतर मात्र दुसऱ्याच मॅच मध्ये अजूनही त्याहून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फक्त 8 धावा दिल्या होत्या मागच्या मॅच मध्ये विवेकने आणि या मॅच मध्ये चांगला स्टार्ट मिळाला आहे. अगदी बॅटची काढा घेऊन बॅटला स्पर्श करून बॉल गेला लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. येतो यावेळेस गावदेवी धरणा टीमला हात चौकार. टीमच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बॉलिंगच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विवेक पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. प्रतीक समोर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क नाही. चेंडूची लाईन लेन मेरिट पाहिली जात नाही. अगदी ब्लँडलेस स्ट्रोक खेळले जात आहेत विवेकच्या या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून. मात्र विवेकचं कौतुक करणं गरजेचं आहे. 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेकले. 3 चेंडू डॉट आलेत. 1 चेंडूवर चौकार आलाय आणि त्यानंतर पुन्हा 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही चांगली गोलंदाजी म्हटली जाईल विवेकच्या माध्यमातून. पुढचा बॉल प्रतीकसाठी. वेट केला बॉलचा. पंच काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला स्पर्श करून बॉल मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. एक मात्र मिसफिल्डचा चौकार आपल्याला या मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फक्त 4 धावा या चौकाराच्या आपल्याला पाहायला मिळाल्या धरणा टीमच्या खात्यामध्ये. विवेक पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र पॉवर प्लेचा फायदा उठवला जाईल की नाही. चांगला चेंडू फेकलाय आणि या बॉलवरती इथे लाऊडली अपील झालं. त्याच ओव्हरमध्ये वर्चस्व कोणी टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यामध्ये विवेकचं कौतुक करावं लागेल. त्यांनी मात्र 1 चौकार देत 1 गडी बाद केला आणि लगातार मात्र प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला मैदानामध्ये. तो मात्र कोणी टीमच्या वतीने. स्ट्रायकिंगला विशाल आपल्याला पाहायला मिळेल. 7 क्रमांकाची जर्सी स्वतः कर्णधार आहे. मात्र कॅप्टन इनिंग त्याला आता इथे साकारायची आहे. मात्र उर्वरित 18 बॉलवरती कशा प्रकारचा खेळ होईल. ज्या संघाने मात्र गोलंदाजांचे वर्चस्व असलेली ही 17 मध्ये पाहायला मिळालं. विवेकच्या माध्यमातून ते षटक फेकलं गेलं. नवीन षटक नवीन गोलंदाज भूषण पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल पूर्ण झाली आणि काही स्ट्रायकिंग यायला असणार आहे. धावफलकावर धावा ऍड केल्या जातील. ते मात्र 1-1 या धावसंख्येवरती मात्र खातं खोललं गेलं विशालच्या माध्यमातून. सांघिक धावफलक 5 वरती. 5 धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आतापर्यंत समाप्त झालाय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल फलंदाज आणि या बॉल वरती तडाखा पाहायला मिळाला ऑन साइडला लॉंग सीमारेषा क्लिअर करत असताना अनिकेतच्या बॅट मधून हा चौकार. अगदी झालं आखलं गेलंय. अगदी स्क्वेअर लेग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेट आहे लॉंगनला लॉंग अपला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक आणि चांगला स्टोक लागवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. लेगबाच्या स्वरूपात ही धाव नोंदवली जाते आहे. एका धावेने धावफलकावर धावा लागतील त्या मात्र दुहेरी अंकामध्ये 10 धावा. दुसऱ्या षटकातल्या आतापर्यंत 2 चेंडू समाप्त 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये धावा दिल्या 6. मागच्या षटकामधल्या 4 धावा मिळून 10 धावा धावफलकावरती आहेत. संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गावदेवी एलेक्स 11 खोनी बी संघ त्याचबरोबर त्यांच्या विपक्ष गावदेवी धरणाट संघ आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करताना. 10 धावा धावफलकावरती लागले. स्ट्रायकिंगला पुन्हा आता विशाल मडवी. चांगला स्ट्रोक म्हणावा तसा बॅटवर येत नाही. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. 1 धाव येत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 1 गडी बाद 11 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 40चा आकडा घटना आवश्यक आहे. कारण पूर्ण आपण सरासरी पाहिली पूर्ण मॅचची आणि पूर्ण या स्पर्धेची तर एक मात्र संघाची धावसंख्या आपण सर्वाधिक पाहिली होती ती मात्र नावडे टीमची. तब्बल 67 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि त्यानंतर रोहिंद्र वसाट टीमने 53 धावा कुठल्या होत्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा भूषणचा स्लोअर फेकला. स्लोअर मात्र समजू शकला नाही. आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तित करत असताना अनिकेतला हा चेंडू फेकला होता. त्या बॉलवर मात्र बीट करत असताना अजून एक डॉट बॉल काढलाय भूषणने. धावफलक मात्र स्थिरावलाय तो मात्र 11 आहे धावसंख्येवरती. 11 बॉलचा खेळ समाप्त झाला. 11 बॉल मध्ये 11 धावा हे समीकरण राहिलं आतापर्यंत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय. हाफ ट्रॅकरला उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल गेलाय लॉंग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक अनिकेतच्या बॅटमधून चौकार. विशालची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनंत येईल गोलंदाजच्या मार्गावर ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी साकारली होती तोच गोलंदाज आता मात्र करवले एंड करून आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 15 धावसंख्येवरती धावफलक रोखलाय 2 षटकांमध्ये. मात्र ह्या खोनी टीमला मात्र एक संघर्षमय धावसंख्या उभारायची असेल तर धरणा टीमला एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर मात्र किमान 40चा आकडा गाठावा लागेल. कारण त्यांच्याकडे भरपूर सारा फलंदाजाचा तापा आहे. जेवढी त्यांची गोलंदाजी चांगली आहे त्याहून सरस त्यांची फलंदाजी आपण पाहिले. कारण बलाढ्य अशा तुर्बे टीमला त्यांनी एकतर्फी सामन्यामध्ये सहजपणे पराभूत केलं होतं. अनंत आपल्याला पाहायला मिळू शकेल. तिसरं षटक घेऊन आला गोलंदाजीच्या आधारे आणि फलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल या षटकामधला हाफ ट्रॅकर होता. पंचांकडे मागणी मागितली जाते ती मात्र या ठिकाणी फेटाळून लावली जाते. कारण असं वाटलं की एका क्षणाला हा बॉल थोडासा वल्ला आहे. मात्र पंचांना अचूक लक्ष आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने हा बॉल मात्र डॉट गेलाय. डॉटचा इशारा असताना इथून मात्र या ठिकाणी आपण धावसंख्या स्थिरावताना पाहतो ती मात्र 15 या धावसंख्येवरती विशालने आतापर्यंत 3 बॉल खेळलेत. धावा केल्यात मात्र 2 धावा आणि एका बाजूला प्रत्येकाने 6 बॉल खेळला आणि अनिकेतने 4 बॉल खेळलाय. पुढचा बॉल अनंताचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्नांना यश लाभत नाही. सरळ बॅटनेही धावा येत नाहीत. उलट दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथे सुद्धा यश येत नाही. ही या ठिकाणी फलंदाजीची आपण पाहिले तर जोरात सांभाळत असताना विशाल आणि अनिकेत आपण पाहतो. एकीकडे अनिकेतने मात्र 2 चौकार लगावलेत. विशालला मात्र खेळाला साजेसा खेळ करता आला नाही. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. अनंत पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला. बॅटची युनिट लागली. इथे मात्र विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विशाल मडवीचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावफलक 15 असताना दुसरा गडी बाद.
15 धावसंख्येवरती 3 चेंडूवरती एकही धाव नाही. अनंतचं मागच्या मॅचचं विश्लेषण सुद्धा तसंच काहीसं आलं होतं. त्या मॅचमध्ये सुद्धा त्याने आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने 5 बॉलमध्ये जबरदस्त गोलंदाजी फक्त 1 धाव दिली होती आणि शेवटच्या चेंडूवरती षटकारानंतर फक्त त्याने 7 धावा दिल्या होत्या. आणि या मॅचमध्ये सुद्धा 30 गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना आतापर्यंत एकही धाव दिली नाही. 3 चेंडू फेकले गेलेत आणि 1 गडी बादही केलेला आहे. पुढचा बॉल अनंताचा आशिषसाठी असणार आहे. स्लोवर फेकला पुन्हा एकदा. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा अपटूनच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी वाईट देत असताना एकदा अजूनही जोडली जाईल धावसंख्येमध्ये. गावदेवी धरणा टीमची आपण धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद 16 धावसंख्येवरती आपण पाहतोय. अजून 1 षटक शिल्लक जरूर आहे आणि या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. थांबून वेट करून मात्र या ठिकाणी फटका खेळण्याची या ठिकाणी गरज आणि आवश्यकता असणार आहे टीमला. इथून पुढे मात्र धरणा संघाला चांगला स्ट्रोक. आशिषच्या बॅट मधून सरळ बॅट टेकेला जागेवरून फटका टोलवलाय. सीमा रेषा गाठली फलंदाजाच्या या बॅट फटक्याने आणि षटकार गेलाय आशिषच्या बॅट मधून. षटकाराने 22 धावसंख्या. अनंतच्या षटकामध्ये प्रति हल्ला चढवला जातो आशिषच्या माध्यमातून. सफल झाला आहे आणि तिथे मात्र गती वाढवली आहे आणि या बॉलवर मात्र कुठल्या प्रकारचा फटका नाही. निर्धा चेंडूची सांगता शेवटचा चेंडू अजून शिल्लक असणार आहे. धावसंख्या 22 वरती आहे आणि या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र एक मोठी धावसंख्या एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी या ठिकाणी जरूर या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. मात्र यावेळेस बॉल कसा प्रकारचा डिलिव्हर केला जाईल आणि त्याच प्रकारचा या ठिकाणी बॉल डिलिव्हर केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं ना तर अनंतच्या 7च धावा आलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 1 षटकार लागला होता तरी सुद्धा 7 आल्या. या मॅचमध्ये सुद्धा 1 षटकार लागून सुद्धा 7च धावा आणि सांघिक धावफलक आपण पाहिलं तर धरणा टीमच्या खात्यावर लागले. त्यामध्ये 2 गडी बाद 22 धावा. आपल्याला पाहायला मिळू शकेल. साहिल पाटील एकीकडे अनिकेत आणि आशिष ही जोडी मैदानावरती आहे. संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते धरणा टीमसाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या आपण पाहिली तर सर्वाधिक कमी धावसंख्या 4 आली. त्यानंतर धावसंख्या आली भूषणच्या षटकामध्ये 11 आणि मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अनंताच्या 1 षटकार लागून सुद्धा फक्त 7 धावा जमवता आल्या. 22 धावा लागलेल्या आहेत. शेवटचं षटक शिल्लक असताना आतापर्यंत अनिकेतच्या माध्यमातून 2 चौकार आलेले आहेत. आशिषने 1 षटकार ठोकलाय. मात्र येणाऱ्या षटकामध्ये किती धाबा येणार कितीचं टार्गेट असतात सांगणार हे षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. 4 षटकांच्या मॅचमध्ये किती धावसंख्येचं योगदान असेल. पुढील मॅचसाठी रोहिंजन वसाहत त्याचबरोबर नावडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यावा. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती तडाखा देण्याचा प्रयत्न. बॉलने उंची जास्त काढली. अंतर कमी. झेल रनाचा स्तंभ आणि नो डाऊट झेल पकडला गेलाय आणि केचचा खेळ झाला समाप्त. निखिल मैदानामध्ये आहे. मात्र उर्वरित चेंडू खेळण्याची संधी त्याला जरूर असणार आहे. एकीकडे आशिष आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली गोलंदाज साहिलला. मात्र धावफलक रोखला गेलाय. 22 धावसंख्येवर 5 चेंडू शिल्लक आहेत. देखील आणि आशिष फलंदाजी करतायत. नाष्टकीला अकिल आहे सॉरी आशिष आहे. मात्र साहिलने ज्या प्रकारचा चेंडू फेकलाय तिथून मात्र या ठिकाणी प्रत्युत्तर नाही. अगदी सबमरीन डिलिव्हरी ऑफ टिकेटचा यॉर्कर लेनचा हा बॉल नवीन फलंदाजाला मात्र समजू शकला नाही. अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. नावडे विपक्ष रोहिंजन आपल्याला कॉल करत आहोत. आम्ही टॉससाठी यायचं आहे लगेच. टॉससाठी
पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. त्यानंतर डॉट बॉल आलाय. निखिल पुन्हा एकदा सज्ज. पुनर्लिंगचा बॉल मनावर तसा बॅटवर घेता आला नाही. 10 वाली फक्त एक आणि स्ट्राईक घेतो होतो मात्र आशिष फलंदाज आणि उर्वरित बॉल खेळण्याची संधी त्याला असणार आहे. धावफलकावर धावा किती अजून ऍड केल्या जातील सांगणारे हे 3 चेंडू. आशिष कशा प्रकारची या ठिकाणी फटकेबाजी करेल सांगणारे 3 चेंडू. धावसंख्या लागली ते मात्र 23 धावा. 4 षटकामध्ये किती धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे. मागच्या मॅच मध्ये 34 केले तर तुर्बे टीमने त्या सहजपणे पार केल्या कोणी टीमने. यावेळेस पाहूया मैदानामध्ये आशिषच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी खेळ येणार आणि किती धावसंख्येचं टार्गेट कोणी टीम समोर असणार. पुढचा बॉल वरतीच बॉल या ठिकाणी पाहूया. झेल तर उडालाय. संधी निर्माण झाली आहे आणि झेल सोड या ठिकाणी जरूर पकडला गेला तो मात्र फिल्डरच्या माध्यमातून आणि तो 2 चेंडू शिल्लक असताना अजून एक विकेट बाद. व्यासपीठावर रघुनाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नावडे विपक्ष रोहिंदर वसाहत यांच्यामध्ये नाणेफेकी केली जाईल. 2 चेंडून आपण नंतर नाणेफेकी करणार आहोत. मात्र धावसंख्येला रोग जो लावला गेला खऱ्या अर्थाने आपण पाहतो 23 धावसंख्येवरती आशिष सुद्धा विकेट पडली आणि 2 चेंडू शिल्लक असताना आता मात्र किती धावसंख्येचं योगदान देता येईल ते आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये मिथून पाहायला मिळतोय. मिथून मडवी त्याच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ आपल्याला होताना पाहायला मिळेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू मिस झालाय. मिस होत असताना आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नाही. शेवटच्या स्लॉगवर षटकामध्ये ही परिस्थिती आपण पाहतोय दर्ना टीम कडून. कारण जिथून आपल्याला धावसंख्येचं मोठं योगदान द्यायचं होतं त्याच षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलवरती धाव आली फक्त 1 आणि त्याचमुळे धावसंख्या रोखली गेली आहे ती मात्र 23 धावसंख्येवर. पुढचा आणि शेवटचा बॉल मिथूनसाठी बॉल आता सोडून दिला. वाईटचा इशारा पंचांचा आलाय. इथे मात्र एकदा जोडली तर धावसंख्येमध्ये 24 धावा धावफलकावरती. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकार आला तर 30 होती. चौकार आला तर 28 होती. डॉट आला तर 24 राहतील. 1 आला तर 25 धावसंख्या होऊ शकेल. मात्र किती धावसंख्या येईल या चेंडूवरती ते सांगणारा चेंडू येणारा 4 षटकामध्ये किती तर टार्गेट असेल कोणी टीम समोर सांगणारा हा फटका. मिथून मडवीच्या बॅट मधून आलाय हा फटका. षटकार आणि धावसंख्या गेली आहे ती मात्र 30 धावसंख्येवरती आणि 31चं टार्गेट असेल ती मात्र गावदेवी अलेक्स 11 कोणी टीम समोर. रघुनाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नावडे विपक्ष रोहिंदर वसाहत. टॉस जिंकलेला आहे. येस रोहिंदर वसाहत टीमने टॉस जिंकलेला आहे. जसं हे सत्र संपेल तसं आपण मैदान गाठायचं आहे. जो काही आपला निर्णय असेल आणि 30 धावा होत असताना 31चं टार्गेट आपल्याला सेट केलं. यावेळेस मैदानावरती बॅटिंग करताना कोणी संघ आपल्याला दिसेल. बॅट आणि बॉलच्या संघर्षामध्ये कोणी जिंकेल की धरणा जिंकेल पुढील सत्रामध्ये कोण दाखल होईल पुढील सत्रामध्ये ते आपण पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी जाऊया आपले समालोचक मित्र योगेश मडवी यांच्याकडे.
सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत युट्यूबच्या माध्यमातून अर्थात starcricket.in च्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. सेकंड सत्र आपण पाहिलं. पहिलं सत्र ज्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना गावदेवी धरण संघानं केवळ 4 ओव्हरमध्ये 30 धावा केलेत. 31 धावेचं टार्गेट गावदेवी LX11 कोणी संघाच्या समोर उभं केलंय. नेक्स्ट लढत तुम्ही नावडे विरुद्ध नवीन बसात रोहिंजन यांना एकमेका विरुद्ध पाहणार. नेक्स्ट लढतीमध्ये 31 धाब्याचं लक्ष्य मनाक्षी बालगुन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोहित आणि राकेश पहिला चेंडू सरळ दिशेने खेळलाय. लॉंग ऑन सीमारेखेला बीट करतोय. 4 रन. चौका ठोकत दाबाला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये आणि दमदार सुरुवात. पहिला बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केली. ऑफ ड्राईव्ह. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाली. मिड ऑफ मध्ये दुसरी धाव वेगाने कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. राकेश आणि रोहितच्या मध्ये 2 धाब्याने टीम टोटल 6 धावसंख्या होती. 24 चेंडू आणि 31 धावा हे टार्गेट मैदानावरती गाठायचंय. पुन्हा एकदा मिड विकेटला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर दूर आहेत. प्रयत्न चांगला केलाय. रन्स तर त्या ठिकाणी मिळतील 2 धाब्याने टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती चांगली सुरुवात आहे कोणी संघाची. गावदेवी LX11 कोणी संघ मैदानावरती खेळतोय. मुकेश भोईर सध्या ऑनलाईन मॅच बघतायत आणि मुकेश भोईर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. मुकेश भोईर स्वागत आहे. शॉर्ट लेग त्या ढाब्यामध्ये खेळला परंतु फिल्डर थोडे दूर आहेत. प्रयत्न सुरू आहेत त्याचे परंतु इथे बॉलला अडवण्यात यश आलंय. पुन्हा 2 धावा. 3 वेळा 2-2 धावा. रन संख्या पुढे 10 धावसंख्येवरती चांगली सुरुवात. 31 धावेचं टार्गेट. आता 21 पाहिजेत. 20 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा थोडं मागडं षटक फेकतो गोलंदाज आशिष. कबा पॉइंटला खेळाडू आहे. एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती 20 धावा पाहिजेत. 19 बॉल शिल्लक आहेत. यावरचा अंतिम चेंडू. नेक्स्ट लढतीमध्ये तुम्हाला नावडे विरुद्ध टीम नवीन वसाहत रोहिंजन ही लढत पाहायला मिळेल. चांगला फटका. अंतिम चेंडूला प्रहार केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजन मध्ये बॉलला पाठवलाय. सीमारेषा बाहेर. 4 रन आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. रन संख्या 15. विशाल आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त केली आणि सिंगलने टीमची टोटल 16 होती. राहिलेत 15 धावा. 17 चेंडू आणि फक्त 15 धावा. जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये.
एक धावच मिळेल. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मदतीनं टीम टोटल धावफलकामध्ये 17 धावा, फक्त 14 धावा पाहिजेत. 16 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बीट झालेत. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. टीम टोटल आता सध्या पाहिली तर 17 धाबेवरती आहेत. 15 चेंडू अद्याप बाकी आहेत आणि 15 चेंडू मध्ये फक्त 14 धाबा टीम कोणीला बनवायचे आहेत. षटक क्रमांक दुसरं फेकलं जाते. पहिला षटक तुम्ही पाहिलं. पहिल्या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा. चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू फेकलाय. नंतर प्राप्त झाली एक सिंगल. धावा रोखाव्या लागतील, कारण धावा जर तुम्हाला डिफेन्स करायची असते तर तुम्हाला आता इथनं जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेटचं सातत्य ठेवावं लागेल आणि दबाव टाकावा लागेल कोणी टीमवरती. तर या मॅच मध्ये कुठे कमबॅक होऊ शकतोय. धावा संख्या 18 वरती राहिलीत. फक्त आता गरज आहे 13 धाबीची. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 13 धाबीची आवश्यकता आहे. दुपारच्या कडक कुणामध्ये सेकंड राऊंडची पहिली लढत. फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर पॉइंट. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 रन आणि तिसऱ्या पंचाने सांगितले नो बॉल. आता तिसऱ्या पंचाने रेफर देखील केले आहे. दुसऱ्या पंचाने रेफर केलाय. इथे तिसऱ्या पंचांना पायचे हाईट फॅक्टर चेक करायची आहे. नो चेंडू आणि या 4 धाब्यानं टीम टोटल 5 धाबा 1+4 23 धाबा. 8 धाब्याची गरज आहे. फक्त सामना जिंकण्यासाठी 8 धाब्याची आवश्यकता असेल. प्रीट आहे आणि यावेळेस मात्र बीट झाले. बॅकवर्ड पॉइंटचे काढू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. तर या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू असेल. 4 धाब्याने टीमची टोटल सध्या 27 या धावसंख्येवरती. फक्त आता 4 धाब्याची गरज आहे. 13 चेंडू 4. सामना पूर्णपणे कोणी संघाच्या बाजूनं. क्लिंग बोल्ड आणि अंतिम चेंडूवरती विकेट. 12 चेंडू आणि फक्त आता 4 धाब्याची आवश्यकता आहे. आणि प्रकाश शेट ठोंबरे यांचं आगमन झालंय. इन्व्हाइट करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं आणि मुकेश भैर आपण आला असेल तर आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे.
तर दरम्यानचे गजानन दादा ठोंबरे यांचं देखील आगमन झालं. वेलकम. या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. कोणी संघाला सपोर्ट करण्यासाठी आज इथे उपस्थिती झाली त्यांचं देखील स्वागत. 4 धाबीची फक्त गरज आहे. पहिला चेंडू तर वाईट आलाय. 11-12 चेंडू आणि फक्त 3 धाबा. ह्या मॅचला जिंकून संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. 1 for the over. 3 धाबा फक्त गरज आहे. बॉल हवेत होता परंतु शतक थोडे दूर आहे आणि 2 धाबा तर त्या ठिकाणी कंप्लीट होतील. स्कोर इज लेवल. फक्त एका धाबीची आवश्यकता आहे. एका धाबीची फक्त गरज आहे. चांगला चेंडू. नक्कीच डगआउट बॉक्स मध्ये आवाज होता विजय स्ट्राईक तुला ठेवायची होती परंतु विजयने 2 धाबा घेतल्या. एका धाबीची फक्त आवश्यकता आहे. अजून एक डॉट चेंडू. एक धाव काढण्यासाठी संघर्ष करताय. एक सिंगल अर्थात अंतिम बॉलला चौका ठोकत सामना जिंकलाय टीम गावदेवी. LX11 खोणी या संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन. हार्डलक. गावदेवी धरणा संघ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपले मनपूर्वक आभार. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मध्ये ठरलाय. ज्यानं अंतिम षटक डेट ओव्हर फेकताना चांगली गोलंदाजी केली. 8 धावा दिल्या तर 2 विकेट घेतल्या. तो साहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. साहिल या. रोहितने चांगली खेळी केली परंतु लो स्कोरिंग मॅच होती त्यामुळे आम्ही साहिलला मॅन ऑफ द मॅच देतो. चला साहिल या मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर लढत सुरू होणाऱ्या टीम नवीन वसाहत रोहिंजन विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल नावडे अशी लढत. आणि रोहिंजन संघाने टॉस जिंकलाय.